हे हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांना स्मिताचा सलाम नमस्ते आहे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आता आपण एका पॉडकास्टला सुरुवात करत आहोत. म्हणजे फर्स्ट स्टार्टिंग मी माझ्यापासूनच करते आहे. सो अनुभवाचे बोल असं या पॉडकास्टच्या सिरीजचं नाव असेल. ठीक आहे. अनुभवाचे बोल, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये काय स्ट्रेंज आता मी सुरुवातच करते. जसं लाईफचे किस्से भरपूर काही माझ्या लाईफमध्ये लहानपणी भरपूर किस्से झालेले आहेत. लाईक ते दैविक होते की म्हणजे भूताचे होते हे मलाही नाही माहिती, पण ते होते. आय जस्ट वॉन्टेड टू शेअर. ॲक्च्युली मला ह्या पॉडकास्टसाठी मी अप्लायसुद्धा केलेलं आहे भंकस पॉडकास्टला, पण मी नक्कीच माझ्या चॅनलवरती पण शेअर करू इच्छिते. तर असे एक किस्से आहेत की लहानपणी आम्ही जायचो भायकाला. माझ्या आजोळ जे होतं, म्हणजे आजोळ माझं तर आश्वी आहे, मम्मी बोलते, मम्मीचं आजोळ आश्वी आहे. सो माझ्या वडिलांचं गाव आहे नगर साईड. तर मला एवढं प्रॉपर मराठी येत नाही, आजोळ वगैरे कोणचं येईल माझं. बट द थिंग इज माझ्या मम्मीची पूर्ण फॅमिली आहे. 6 बहिणीत, 3 भाऊ, परत एक सावत्र भाऊ आहे. असं आमचं पूर्ण कुटुंब आहे. ठीक आहे. तर लहानपणी कसं असायचं, भायक्याला चाळी राहायच्यात खूप. भायक्याला 10 नंबरची चाळ होती आमची स्टेशनपासून पुढे गेल्यावरती. आय थिंक त्या टायमाला एवढं कळायचं नाही. हो, बट दॅट इज ईस्ट साईड होतं. हां, ईस्ट साईड होतं. सो आता तर सुटलं आहे भायखळा, पण त्याच्यासोबत आमच्या भरपूर काही आठवणी आहेत. आणि एवढ्यातच माझ्या नानीची पण डेथ झाली आहे. सो आय फील सो बॅड फॉर हर. आमचं सगळं लहानपण तिने ग्रासलं आहे त्या ठिकाणी. आमचं सगळं लहानपणाच्या एकूण एक गोष्टी अशा जायच्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता मी बघा तुम्हाला सांगते की ना, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या जन्माआधी पण आपल्याला कळतात. म्हणजे कळतात ऑब्व्हियसली, जन्म घेण्याआधी आपण एक आत्माच असतो ना बेसिकली. जन्म घेण्याआधी आत्माच असतो आणि त्या प्लेसशी पण जुडलेलो असतो कुठेतरी. तर अशाच काहीशा गोष्टी झालेल्या माझ्या आयुष्यात मी तुम्हाला सांगू इच्छिते. म्हणजे मला नाही माहिती की जन्म घेण्याआधी पण मम्मीची लाईफस्टाईल ते डिस्क्राईब करतात की असं असं होतं मम्मीचं. म्हणजे माझ्या मम्मीला पहिले ना बोलतात की लहानपणी 8वी शिकली माझी आई, आणि काय माहिती कुठेतरी पळत होती. तर म्हणजे माझ्या आईच्या आईने तिला थोडंसं मारलं. कशावरनं काय झालं असेल माहिती नाही. तर ती तिथे पडली. तर थोडंसं वेड्यासारखं करायला लागलेली त्या टायमाला. तर तिला ते मग शिक्षणच सोडलं तिचं. शिक्षण सोडलं. बघा आत्ता पण मला ती निगेटिव्ह एनर्जी माझ्या आजूबाजूला जाणवते बोलताना. तर अशा काही किस्से आहेत, तर मी आता तुम्हाला शेअर करू इच्छिते. तर एका टायमाला ना, मी लहानपणी गेले होते असेच भायखळा. म्हणजे आमचे नाशिकपासून एवढं लांब की अक्षरशः ते स्टेशन येऊपर्यंत आम्ही कंटाळून जायचो. पंचवटी पकडायचो सकाळची, पण अक्षरशः दुपार 1-1:30ला आम्ही 1-1:30-2पर्यंत घरी असायचो. अक्षरशः भूक लागलेली, घामाघूम, थकलेलो, फ्रस्ट्रेटेड त्या प्रवासापासून. लिटरली झोपेत पण त्या लोकलचं असं लोकल नव्हती हां, पण त्या टायमाला आय थिंक पंचवटी प्रॉपरली भायखळ्याला थांबत नव्हती. तर आम्हाला CSTला जाऊन परत रिटर्न भायखळ्याला यावं लागायचं लोकल पकडून. तर इतकं ते प्रवास होता ना आमचा तिकडे जाण्यासाठी. लिटरली झोपेत आम्ही असं हलायचो की आज लोकलमध्येच आहे असं. तर अशा किस्से आहेत. लहानपणाचे सुंदर सुंदर किस्से पण आहेत. खूप छान छान आम्ही खेळलो आहे तिकडे. 1 रुपयाची सायकल घ्या 1 तासासाठी. परत भायखळा म्हणजे सगळं असं भाजी मंडईचं मोठं ठिकाण. ओके, मार्केट. सो तिथे प्रत्येक गोष्ट पासून न्यपर्यंत सर्व काही भेटणार. मूळ आईस्क्रीम म्हणा. आणि आम्ही लहान ना, आमच्यासाठी मेन म्हणजे काय, खाऊ, वडापाव. तिकडचा एक वडापाव फार फेमस होता तो. परत हां, म्हणजे भरपूर काही रगडा वगैरे ते आलं. परत मग भरपूर काही, म्हणजे त्यावेळेस ना असं सगळं नाशिकला जे भेटत नव्हतं. नाशिक त्यावेळेस फार एक गावच होतं. म्हणजे आत्ता कुठे ते सुधारलं आहे, शहर झालं आहे सुंदर. पण त्यावेळेस असं इथे सगळं राड मोकळं होतं. म्हणजे नाही, एक तिकडची वाईफ वेगळी होती त्या टायमाला. आमच्यासाठी मुंबई म्हणजे ते प्रॉपर मुंबई होतं त्या वेळेस. तर मग ते सर्व अनुभवायचं. आणि तर मी तुम्हाला किस्सा सांगू इच्छिते. असं आम्ही मार्केटमध्ये फिरायचो, कारण आमच्या आजीचं दुकान होतं मार्केटमध्ये याचं कपड्यांचं, जी भरपूर ओळख सगळ्यांना माहिती की
जसे हे आलं, मीनाची पोरगी आली, याची पोरगी आली, त्याची पोरगी. कारण माझ्या मावशींना सगळे ओळखणार आहे. मग प्रत्येक जण आम्हाला असं बोलायचं, मला बोलायचं मीनाची पोरगी, जसपिनची पोरगी असं. आणि मग तिकडे जाऊन आजीकडे आम्ही असं तिचे कपड्यांवरती बसायचो. ॲक्च्युली आम्हाला पाहिजे असायचं पैसे खाऊसाठी, तर आम्ही तिच्याकडे हेल्पसाठी जाऊन बसायचो की आम्ही काय मदत करू गं, तुला सांग तर तू आम्हाला दे पैसे वगैरे. मग त्याच्या कपड्यांमध्ये काही भाव सांगायचे. आम्हाला भाव तर काय माहिती नाही, पण 10 का 3, 4 का 5 असं काहीतरी करायचं. सगळे लोक हसायचे आम्हाला, लिटरली हसायचे. आणि मग आजी पण बोलायची, 10 का ते किधर से लाएगा रे बाबा तू आमच्याची उडवायची आमची. तर खूप सुंदर सुंदर होते ते क्षण, आज मी शेअर करू इच्छिते. आणि मग नानी एक पैसा दे दे ना, ते एक गाणं नाही का, नानी तेरी मोरनी, आम्ही आई म्हणायचो बेसिकली. पण का माहिती त्या गाण्यामुळे आणि माझ्या मिस्टरामुळे मला नानी बोलूशी वाटतं, की नानी ही नानीच असते शेवटी, आई नाही होऊ शकत. सो मग ती आम्हाला 2 रुपये द्यायची. मग ये ते पैसे घेऊन आम्ही जोरात जोरात पळायचो आणि मोनास्कन घ्यायला जायचो. पहिलेच आम्ही प्रवास जरी केला ना, आम्ही एवढं थकून यायचो आम्ही. आमची नानी बाजारात राहायची, तर आता तिला यायला वेळ लागणार, येणार 3-4ला सगळं आटपून वगैरे नाही का जेवायसाठी. तिथे जेवणं तयार राहायचे, मम्मी वगैरे राहायचे. पण आम्ही सगळे नातवंड, चल तू आली ना आईला भेटायला चल. तर तिकडे आमचे मामाची मुलं पण राहायचे ना, तर ते बोलायचे, अगं आईला भेटली नाही तू, चल आईला भेटायला चल बाजारात. बाजार काय 5 मिनिटावर. तर आम्ही जायचो आणि आईला म्हणजे नमस्कार करून यायचं. म्हणजे एक हाय हॅलोचं टाईपच होतं आमचं. काय खूप प्रॉपर रिच्युअल्स नव्हते. आम्ही ख्रिश्चन्स लोक, असं हातपाया पडणं वगैरे तसं काही नव्हतं. पप्पी घ्यायची, आई मी आले, तू बघितलं का, तुला माहिती आहे का, अरे अरे पोचले का, किती वाजता पोचले वगैरे. ती मोठ्यांचं तेव्हा क्वेश्चन विचारते, तिला माहिती आहे लोकांना काही आन्सर येणार नाही. पण एक असतं ना भावनिक, तसं ती आम्हाला भेटायची. सुंदर अशी तुळई भेट करायची, मग पप्पी घ्यायची, मग मांडीवर बसवायची, प्रेमाने शहारायची. सो त्याच्यानंतर तिकडचे किस्से म्हणजे मला एक आठवतं, एक किस्सा अजूनही आठवतो. तिकडे एक लंगडा होता हां पायाचा, लहान, म्हणजे अर्धा पाय कापलेला होता त्याचा, असं सरपटतच चालायचं. त्याच्याकडे एक अशी बसायसाठी ना, ते बघा बच्चनचा पिक्चर आहे बघा एक, तर ते सरपटायसाठी कसं ते एक मशीन असतं त्यांना, तसं तो घेऊन फिरायचा तिकडे. म्हणजे तो विकच मागायचा लिटरली. पण ते सर्वांचा ओळखीचा झाला होता म्हणून त्याचं एक ठिकाण ठरलेलं राहायचं. मग कोणी हे देतं, पाववड्यावाल्याकडे बसायचा, पाववडा खा, हे खा, असं चालू राहायचं. पण त्याचं बारीक लक्ष राहायचं सरांवरती, बारीक. कधी सतवायचं पण तो, म्हणजे लिटरली मला आठवतं, मी आहे ना अशी जाणार ना त्याच्याकडनं क्रॉस होणार, तर लिटरली तो पाय मध्ये टाकत होता आणि मी मागे गेली का पाय काढायचा, परत मी गेली ना पुढे तो पाय टाकायचा. अरे म्हटलं बाबा तुला लागेल. आणि त्याच्याकडे मी रागाने बघायची, मी घाबरायची करत त्यावेळेस त्याला. तर आहे ना तो वियर्ड साऊंड करायचा थोडासा मला लहानपणी. तर आता मोठी झाली असते तर बोलली असते मी त्याला, पण लहानपणी काय बोलायचं ना आपण, असं होतं. तर तो तरी मी पाय टाकला, त्याने पाय टाकला नाही एकदा, मी केले आणि थोडासा पाय लागला त्याच्या पायाला, तर बघत होता माझ्याकडे असं रागाने. मी पळाले तिकडनं घाबरून. तो एक किस्सा होता माझ्या लाईफचा. आणि का माहिती मला लहानपणी ना थोडंसं जाणवायचं तिकडे कोणीतरी वाट बघतोय माझी, कोणीतरी म्हणतंय आगई हो, असं तसं. म्हणजे असं एक जाणवायचं आपल्या एक ऑरा असतो ना बाजूने, कोणतरी बोलतंय की अरे उसने आले लिया जन्म, माहिती नाही का, उसके पैर पड गए हैं ऐसा वैसा. म्हणजे जसं कोणीतरी भविष्यवाणी करतंय कोणाला तरी, असं कोणीतरी खूप वाट बघतंय माझ्या जन्म घेण्याचं किंवा असं. आता ते काय होतं मला माहिती नाही, बट होतं ते वियर्ड होतं तिकडे काहीतरी. शिवाय आता मी चाळीचं सांगते तुम्हाला. चाळ हे म्हणतात की ब्रिटिशकालीन चाळी होतात ते. आधी पहिले ब्रिटिशांच्या टायमाला तिकडे जेल होते म्हणतात, जेल होते इंग्रजांची. तर तिकडे कोणी पण काय केलं होतं टाकाय जेलमध्ये. मग माझ्या मते भरपूर जण तिथे मारल्या पण गेले होते जेलमध्ये शिक्षेने. तर तसं थोडंफार ते हॉन्टेड होतंच त्या चाळी. तर त्याचा असा अनुभव आहे मला की म्हणजे आम्ही कसं रात्री बसायचो ना जेवण झाल्यावरती सगळे नातवंड बतवंड, तर बसायचो शांत. तर एक जण आपल्या लाईफचा किस्सा सांगायचे, कुणी पुण्यातला किस्सा सांग. आता माझ्या पुण्यात पण माझे भरपूर कझिन्स होते, तर त्यांच्याकडे त्यांचं असं हडपसर साईड म्हणजे एकदम असं
हे ना काय बोलतात त्याला, स्ट्रेंज वाटतात ना लाईफमध्ये, काहीतरी अनुभव असतात ते सांगायचे त्यांना, असं असं जाणवलं ह्या टायमाला. मग माझी बहीण एक होती, ती बोलली की ती अशी म्हणजे छोटंसं झोपडपट्टी टाईपच होतं, तिथे राहायच्या पत्र्याच्या घरात. ती म्हणायची की रात्री आम्ही समजा कधी टॉयलेटला गेलो ना, तर आम्हाला हे सर्व अनुभवतं निगेटिव्ह एनर्जी. आणि मग त्याच्यावरती आम्ही साऊंड इफेक्ट द्यायचो, रात्रीचे 12 वाजले टाक टाक टाक. तेवढं हॉरेबल वाटायचं ना, हॉन्टेड, विचारू नका. पण मज्जा यायची, गप्पा गोष्टी करत बसायचो. पण त्याच्यामुळे मनात भीती पण निर्माण व्हायची सर्व करता करता. आणि म्हणजे असं घाबरून जायचं बोलता बोलता. आणि मग तिकडचे किस्से सांगायचे ते मुलं, मामाची मुलं पण सांगायचे की इथे पांढरी साडीवाली बाई दिसते रोज रात्री, कोणाकोणाला काय माहिती. लिटरली तिचं 12 नंतरचं एक चक्कर असतोच वगैरे. आणि मग ह्याच्यानंतर सगळं रात्र होऊन आम्ही झोपायचोचही हां. आणि तिथे रात्री झालं ना, ते वाईब्स निर्माण व्हायचे, ॲक्च्युली लिटरली वाईब्स निर्माण व्हायचे. सो ते वाईब्स एवढे खतरनाक होते ना, की असं थरथर 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 माणूस कापायचं, झोप यायची नाही लिटरली. पण त्या भीतीने असं झोपायला व्हायचं. तर ते म्हणतात ना, ते की आपण निगेटिव्ह गोष्टी बोललो ते अट्रॅक्ट करतो, तर ते तसंच काहीसं होतं तिकडे. तर रात्री अशी झोपायचा प्रयत्न करायची आणि खरंच ते जाणवायचं की बाहेर कोणीतरी चालतं आहे, व्हाईट साडीवाली बाई. म्हणजे लिटरली आपण इमॅजिनेशनमध्ये तिकडे बाहेर बघतोय, नाही का, आहे खरं कोणीतरी आलं आहे तिकडे. असं एक ऑरा असतो ना, तो जाणवतोय आपल्याला, असं वाटायचं. आणि त्या भीतीने आम्ही पटकन घामाघूम होऊन काय होईना पण अंगावर घेऊन झोपून जायचो. असाच एक किस्सा, म्हणजे आता कधीचा आहे, कोणत्या टायमाचा आहे तो मी सांगू नाही शकत, पण माझ्यासोबत असा किस्सा घडलेला आहे. आता ते काय दैविक होतं की मानवी होतं मला माहिती नाही, पण होतं. ते थोडंसं वियर्ड साऊंड करत होतं मला तरी, मला माहिती नाही. माझे मामा मामी होते वरती झोपलेले की ते खरंच मला काहीतरी दिसलं, पण तो हात होता ना, तो खूप वियर्ड होता. म्हणजे तो खरंच घाबरवणारा होता हात. तर असं झालं ना की मी झोपले होते रात्री, आय थिंक 4:01च्या सुमारास मला एवढी तहान लागली होती ना, अक्षरशः घसा म्हणजे कोरडला होता. म्हणजे लिटरली असं त्या घसा कोरडणं मला एवढ्या रात्री येते जा, पण त्यावेळेस असं वाटलं होतं की लिटरली कोणीतरी घसा माझा कोरडा केला आहे आणि मला जाग आली आहे, म्हणजे हटकून कोणीतरी जागवलं आहे. ठीक आहे. तर मी अशी जागी झाली आणि मम्मीला जे उठवणारच, आता लहान होतं ना, पाणी प्यायला मम्मीलाच उठवणार, मी मम्मीला हात करणारच, तर माझं असं वरती लक्ष गेलं. आणि वरती आपला एक मजला असतो ना, तर तिथे ना, म्हणजे ते काहीतरी वरचा मजला बोलायचे, पण ते ॲक्च्युली लाकडाचं बनवलेलं होतं ते. तर ते असं खोलून वरती जायचं असतं, एवढं एवढं असं होतं. तर ते खोलून वरती जायचं. तर मी बघत होती तिकडे, तर तिथे एक हात दिसला मला. खरंच सांगते, तो तितका बियर्ड होता ना, म्हणजे त्याला मागून सुद्धा काहीच नव्हतं लिटरली. म्हणजे एक असतो ना आपला सपोर्ट सिस्टीम असतो एका हाताला, त्या हाताला सपोर्ट सिस्टीमच नव्हतं. आणि 4-5ला माझ्यासोबत कोण मजा करणार यार, मला कळत नाही. 4-5 वाजता, आणि जरी माझे मामा मामी असले तरी तिथे कॉट होतं, ते थोडी ना खाली झोपणार आहे या टायमाला. तर ते खोललेलं होतं. आणि 4-5ला हे सर्व चाळे कोण करणार. सी, फिजिकल चॅलेंज इज द डिफरंट, पण असं म्हणजे लिटरली तो हात मला असं बोलवत होता, असा आणि एकदम म्हणजे नाही का असं खुणावतोय मला, म्हणजे तो सिड्यूस करतोय ना, असं ये 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 माझ्याकडे ये, असं असा म्हणजे एकदम असा असा. आता सांगा, मला सांगा, असं करतो ना आपण काही पण तरी, किंवा असं करतो, हे काहीतरी विचित्रच होतं. असा असा असा, आय डोंट नो व्हॉट इट वॉज, पण मला भीती वाटली त्या टायमाला. अजूनही बघा मला जाणवतं आहे, असं कोणीतरी मला बोलवतं आहे असं वाटतं. मी एवढी घाबरली, घामाघूम झाली, अंगावर घेतलं, परत झोपली कशी तरी. माझा जो चादर होते त्याला थोडासा खड्डा होता, तो त्या खड्ड्यातून मी त्या हाताकडे बघत होते आणि बंद केला नाही. मला एवढी कोरड लागलेली होती की माझा घसा कोरडलेलाच होता.
आता खरं तर तो माझा मामा पण नाही आहे. माझ्या लग्नाच्या टायमालाच त्याची डेथ झाली. जे लोक वरती झोपायचे. तर असं झालं आणि म्हणजे मला माहिती नाही काय आहे तिथे, बट मला थोडी निगेटिव्ह एनर्जी वाटली त्याच्यात. तर मामाचं ऐकतील तुम्ही, त्यावेळेस मला काहीतरी विचित्र वाटलं होतं. ते होतंच. मी श्वास घेतला मोठा, वरती बघितलं, सर्व बंद होतं. ॲज इट इज नॉर्मल सुरू झालं होतं. पप्पा मम्मीला बघितलं, मम्मी प्लीज पाणी दे मला. मम्मी अक्षरशः होती बसरी उठली, तिकडे गेली. मी तिकडे उभं राहायला पण मला भीती वाटत होती. मी थोडीशी चालत गेली, वरती भीती घाबरत गेली. मम्मीला पण काय सांगितलं नाही, पाणी पिलं गपचूप, घशाची कोरड शांत केलं आणि झोपून गेले. तर असा हा किस्सा होता. फार भयानक किस्सा होता माझ्या लाईफचा, लहानपणीचा. दुसऱ्या दिवशी असं झालं ना की मी एक व्हेरिफिकेशनसाठी माझ्या मामीला विचारलं. तर मामी आता हे बघा, त्यांचं नवीन लग्न झालं होतं ॲग्रीड. ती कदाचित खोटंही बोलली असेल, माहिती नाही. पण ती मला एवढं बोलली की आम्ही वरती झोपलोच नाही. ॲक्च्युली सगळे आले म्हणून आम्हाला वाटलं की खाली झोपायचं, म्हणून आम्ही खाली झोपलो. आम्हाला बरं वाटलं तर आम्ही खाली झोपून होतो. आय डोंट नो ती लपवत होती काही की काय, मला माहिती नाही. पण त्यावेळेस मला अजूनच असं ना एक हॉरेबल मनात अजून भीती वाटली. मग तिला सांगितलं मी असं असं. तर ती बोलली काय नाही, असं काय नसतं, जाऊ द्या, नका का टेन्शन घेऊ, असं बोलली ती मला. आणि मला शांत केलं. पण त्याच्यानंतर अजून एक निगेटिव्ह झाली. म्हणजे का माहिती, माझं मनच लागे ना तिकडे, माहीत आहे. तर मी अशा पिशवी असतात ना मला खाली थैल्या, त्याच्यासोबत खेळत होती. फॅनची हवा जोरात चालली होती, तर ते उडवत होती. उडवता ते गेलं वरती फॅनवरती. आणि फॅनवरती गेलं ना ते, तर कचकन आवाज आला. तर मला माझी आजी ओरडली आणि मी एवढी ढसाढसा रडली ना मुळमुळ, की मी मम्मीला पकडलं आणि मम्मीला म्हटलं, मम्मी मला राहायचंच नाही आहे, पप्पांना फोन कर आणि मला घेऊन चल. तर मी जोरात क्राईम केलं पप्पांना. बोलली, पप्पा मला कसं पण मला माहिती नाही, मला यायचं नाशिकला आणि मला यायचं, तुम्ही कसं पण सांगा मम्मीला मला घेऊन जायला. मला त्याच्यानंतर नाणी सॉरीसुद्धा बोलली. पण नाही, माझ्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. मला एकदम सुनं वाटत होतं. म्हणजे माझ्या मनात भीती भरली होती की काय माहिती नाही. त्या नानीला मी काय सांगितलं नाही. मी मूळ रडले, मला भीती वाटली. अक्षरशः मी जाऊपर्यंत मम्मीकडे उक्षाबुक्षी रडली. की दुसऱ्या दिवशी लगेच तिने बॅग पकडली आणि मला नेलं. मला माहितीच नाही मला काय झालं होतं. कारण मम्मीला ही भीती होती. कारण लहानपणी ना मी गणपतीच्या टायमाला पण तिथे आजारी पडली होती, खूप रडली होती. तर म्हणून त्या भीतीने पप्पांनी पटकन बोललं माझ्या मुलीला कसं पण आणतो, मला माहिती नाही, ती रडते म्हणजे नक्कीच तिच्यासोबत काहीतरी झालेलं असं. कारण लहानपणी गणपतीच्या टायमाला मला तो किस्सा आठवतो. म्हणजे खूप लहान असं कुकुलं बाळ म्हणतात ना, अंगावरती घेऊन फिरतात, तसं मला मम्मीने घेतलं होतं. गणपती मोठमोठे येतात तिकडे ना, तर विसर्जन होतं त्या टायमाला, ते दाखवायला मला गेलं. आणि काय माहिती नाही मला, ते मोठमोठे गणपती बघून मी आधीच घाबरली होती लहानपणी. पण मला ना त्या गणपतीच्या डोळ्यात मी पाहिलं होतं, असं छान चकोर डोळे होते. पण का माहिती मला ना, मी एकदम अशी थुई रडायला लागली. मला काय झालं काय माहिती नाही, एवढे मोठे गणपती बघून. तर मी खूप रडली. म्हणजे तेव्हाच मला काय आठवत नाही, पण मम्मी बोलली होती तू आजारी पडली होती रडून. बाकीचं मला माहिती नाही. असे भरपूर किस्से आहेत माझ्याकडे, सांगेन मी. आणि मुळात माझ्यासोबत माझ्या फ्रेंड्सला पण मी आणणारच आहे, त्यांचे छान किस्से ऐकायला. आणि सक्सेसफुल स्टोरीज पण आपण ऐकू. कारण कसं, बिझनेसमॅनची सक्सेसफुल स्टोरी असते, तर एक सामान्य माणसाची पण सक्सेसफुल स्टोरी असतेच नाही. कसं ते झुंजतात आणि कसं ते कमी पैशात समाधानी असून आणि आपली लाईफस्टाईल चालवतात. बिझनेसमॅनच असतात, हो की नाही. तर मला त्या पण स्टोरी आणायला आवडेल. कारण कर्ली टेलसारखं मी मोठमोठ्या बिझनेसमॅनकडे तर जाऊ शकत नाही. माझ्या लाईफचे जे हिरोज आहेत त्यांच्याकडे तर जाऊ शकते ना, करेन. माझ्याकडे आहेत बिझनेसमॅन, असं नाही. मी खूप ठिकाणी जॉब केलेला आहे. कोणाला यायचं माझ्या पॉडकास्टवरती तर मी इन्व्हाइट करून त्यांना पण त्यांचं पण वर्क वगैरे दाखवू इच्छिते. हो, त्यासोबत तुमचं सपोर्टही मला खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. तरच मी पुढे वर्क करू शकेन. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आशियान ऑफ स्मितावरती तुमचं पुन्हा एकदा
मनापासून मी तुम्हाला धन्यवाद करते आणि भेटूच आपण नक्की पुढच्या पॉडकास्टमध्ये. तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा माझा किस्सा. चला बाय बाय.